नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमविवाहामध्ये दोन राशी असतील, दोन व्यक्ती असतील, एका व्यक्तीची रास तुळ रास असेल आणि दुसऱ्या व्यक्तीची धनु रास असेल, तर त्याचा जो प्रेमविवाह आहे किंवा वैवाहिक जीवन आहे एक नेमकं कशा प्रकारचं असेल. म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवायला हव्यात, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्ष करायला हव्यात, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात. त्याचप्रमाणे अशा प्रकारे ह्या दोन ज्या राशी त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, त्यांच्या आशा अपेक्षा काय असतात, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं परस्पर प्रेम विवाहाचं वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असतंय या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तूळ आणि धनु राशीबद्दल. तुळ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 7व्या स्थानात येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. आता या राशीचं जे चिन्ह आहे तेच मुळात तराजू आहे. तराजू याचा अर्थ समतोलत्व राखणं आणि हाच मूळ गुणधर्म हा या राशीमध्ये दिसून येतो. हा या राशीचा गाभा आहे. समतोलत्व याचा अर्थ प्रत्येक बाबीमध्ये समतोल राखणं, भावभावनांमध्ये, व्यवहारामध्ये, नातेसंबंधामध्ये, यांची सोशल इमेज असेल, आणि व्यवहारिक जगतामध्ये सुद्धा या ज्या व्यक्ती असतात या समतोलत्व राखणाऱ्या असतात. म्हणजे कुठल्याही भावभावनांनी त्या अतिशय त्याचा टोक गाठत नाही किंवा एक मर्यादेमध्ये राहते. आता ही जरी मर्यादा तुम्हाला वर करणे दिसली तरी ही मर्यादा ही फार काही टोकदार वगैरे नसते, कारण मुळातच ही जी रास आहे ही शुक्राची रास आहे. त्याच्यामुळे लॅविश लाईफस्टाईल किंवा अधिभौतिक जीवनाची आवड ही या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. यांचं राहणीमान अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप असतं आणि थोडंसं ग्लॅमर यांच्या संपूर्ण राहणीमानामध्ये दिसून येतं. असं जरी असलं तरी सोबरनेस हा या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून, म्हणजे ठळक फॅशन या राशीमध्ये दिसून येत नाही. यांचं वागणं, बोलणं याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची झाग असते. म्हणजे बोलतील ते सुद्धा समोरच्याला समजेल, उमजेल त्याच्या पातळीपर्यंत जाऊन बोलतील. म्हणजे समोरचा व्यक्ती थोडासा बुद्धीने कमी असेल किंवा त्याला काहीसा ज्ञान कमी असेल तरी सुद्धा ते त्याच्या पातळीवर जाऊन बोलतात. त्याच्यामुळे एक आपलेपणा दोघांमध्ये निर्माण होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचं जे राहणीमान आता जसं सांगितलं ते नीटनेटकं टापटीप असतं. त्यामुळे यांची जी इमेज असेल ती एक वेगळ्याच प्रकारे समाजामध्ये तयार होते आणि यांचा जो सहवास आहे हा बऱ्याच लोकांना हवा असा वाटतो. त्यामुळे थोडीशी स्पेशल रास आहे. या राशीमध्ये सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशींचा जो एक पॉझिटिव्ह भाग असतो तो दिसून येतो. जसं की मेष राशीचा जो चपळाईपणा आहे, जी एनर्जी आहे, जो बिनधास्तपणा आहे हा दिसून येतो. वृषभ राशीचं जे बोलणं आहे, वागणं आहे, त्यांचं संगीत प्रेम आहे ते दिसून येतं. मिथुन राशीचा जो भाबडेपणा आहे तो सुद्धा दिसून येतो. कर्क राशीचा व्यावहारिकपणा आणि घरच्या लोकांशी अटॅचमेंट आहे ते सुद्धा दिसून येतं. आणि सिंह राशीचा जो एक करारीपणा आहे किंवा लिडरशिप क्वालिटीज चांगले दिसून येते. कन्या राशीचा जो प्रॅक्टिकल नेचर आहे, पैशाच्या संदर्भातला जो व्यवहार आहे, चिकित्सा चौकसपणा आहे तो दिसून येतो. वृश्चिक राशीचा जो डिसिप्लिन नेचर आहे तो दिसून येतो आणि धनु राशीचा जो बिनधास्तपणा आहे हा दिसून येतो. एनर्जी लेवल जी आहे ती चांगली दिसून येते. मदत करण्याची वृत्ती आहे ती दिसून येते. आणि मकर राशीचा जो शिस्तबद्धपणा आहे किंवा वाट पाहण्याची पेशन्स जो आहे, कष्ट करण्याची जी तयारी आहे ती दिसून येते. आणि कुंभ राशीचा आधुनिक विचार आणि मीन राशीचा भाबडेपणा, भोळेपणा आणि ज्याला आपण ट्रस्टवर्दीनेस, ह्या गोष्टी म्हणजे हे ज्या बाकी 11 राशींचे जे चांगले गुणधर्म सगळे चांगले गुणधर्म तुम्हाला तुळ राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतील. एकंदरीत ही जी रास आहे करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे यांचं जे करिअर आहे हे डेव्हलप होताना दिसून येतं. या गोष्टी स्पेशल आहेत या राशीमध्ये आणि खरोखरच चांगल्या आहेत, वाखाणण्याजोग्या आहेत. सप्तम स्थानात येत असल्या कारणाने ही रास भिन्न लिंग व्यक्तीप्रती यांचं जे आकर्षण असतं हे थोडंसं खास असतं आणि ते सुरुवातीपासूनच असतं. आणि त्याच्यामुळे म्हणजे याचा अर्थ असा नाही अजिबात की आकर्षण भिन्न लिंग व्यक्तीप्रती असतं म्हणून त्याच्यामध्ये खूपच वाया जातील, असं अजिबात नाही. इथे लक्षात घ्या, समतोलत्व हा शब्द यांच्यासाठी परावलीचा असतो. म्हणजे या शब्दालाच अनुसरून यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे गुंफलेलं असतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या राशीमध्ये जो कॉन्फिडन्स आहे तो खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. एखादी गोष्ट करायची त्याचा नीट साधक बाधक विचार करून त्यानंतर एकदा एखादी गोष्ट हाती घेतली तर ती सहजपणे पूर्ण करून दाखवतील. यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. आता आपण चर्चा करणार आहोत धनु राशीबद्दल. धनु राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये किंवा नवम स्थानामध्ये येणारी रास आहे
पुरुष रास आहे, राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे, राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. अर्थातच या राशीमध्ये चपळाई म्हणा किंवा ऊर्जेचा जो स्तर असतो हा जबरदस्त असतो आणि त्यांच्या प्रत्येक अंग प्रत्ययामध्ये तो दिसून येतो. म्हणजे त्यांचं वागणं, बोलणं, विचार करणं या सगळ्या गोष्टींमध्ये एक एनर्जी दिसून येते, एक कॉन्फिडन्स दिसून येतो. अर्थात तो कॉन्फिडन्स वेगळ्या प्रकारचा असतो. राहणीमानामध्ये सुद्धा एक वेगळी जाग यांच्यामध्ये दिसून येतं आणि कुठली गोष्ट झटपट झाली पाहिजे, पटापट झाली पाहिजे आणि व्यवस्थित झाली पाहिजे. म्हणजे यांच्याकडे एखादं काम सोपवलं तर ते काम आधी पूर्ण करून दाखवतील, नंतर आराम करतील. काम करताना सुद्धा संपूर्ण डेडिकेशन हे या राशीमध्ये दिसून येतं. या राशीचा सगळ्यात मूलभूत गुणधर्म, कारण भाग्यसणात येणारी रास आहे, गुरुची रास आहे, त्याच्यामुळे माणुसकी जपणारी ही रास आहे. एखाद्या व्यक्तीला मदत करण्याची जी वृत्ती आहे आणि मदत करण्यासाठी जी लागणारी तत्काळ वृत्ती असते ही या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. तर कुठल्याही राशीमध्ये तशी ती दिसून येणार नाही. समाजामध्ये वावरणारी ही रास आहे. घरच्यापेक्षा घरातल्या बाहेरच्या व्यक्तींमध्ये यांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व असतं ते खूप फेमस असतं. इव्हन या राशीच्या ज्या स्त्रिया असतात त्या स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर शांत जरी बसल्या तुम्हाला दिसल्या तरी शरीराचा कुठला ना कुठला अवयव हा नाचतच असतो किंवा कुठला ना कुठला अवयव हा हलतच असतो. म्हणजे त्यांचा एनर्जीचा जो स्तर असतो हा एवढा जास्त असतो. कुठल्या ना कुठल्या तरी बाबतीमध्ये त्याची एनर्जी ही तुम्हाला वाहताना दिसून येते. तर ऊर्जेचा स्रोत हा या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. कधी कधी विचार न करता काही गोष्टी करून जातात. अर्थात त्याचा त्रासही त्यांना होतो, परंतु दुसऱ्याला मदत करण्याबाबतीत धावून जाणारी ही रास आहे. या राशीला फिरणं वगैरे जास्त आवडतं, वेगवेगळ्या लोकांमध्ये फिरायला आवडतं, लोकांची मदत करायला आवडतं, अननोन ठिकाणी जायला आवडतं आणि माणुसकी जर मी मगाशी सांगितलं हा जो संदर्भ या राशीमध्ये खूप चांगला. या राशीची माणसं ही प्रसिद्ध सुद्धा होता समाजामध्ये. त्यांची एक वेगळी इमेज असते की दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारा माणूस आणि बदल्यात कुठल्याही प्रकारची तशी अपेक्षा करणार नाही. मात्र यांचं राहणीमान थोडंसं व्यवस्थित असतं, नीटनेटकं असतं. कधी कधी आपल्याबद्दल एक वेगळ्याच प्रकारची संकल्पना घेऊन चालत जातं. त्यामुळे तुम्हाला वाटू शकेल की या राशीमध्ये थोडासा इगोचा प्रॉब्लेम आहे. इगोचा प्रॉब्लेम नसतो, पण त्याचा नेचर किंवा त्याचा स्वभाव वृत्तीच अशी असते की आपण थोडंसं वेगळं असायला हवं, आपल्यामध्ये जे चांगलं तेच असायला हवं आणि थोडीशी वेगळ्याच प्रकारची झाक हे घेऊन चालणारी हे रास आहे. परंतु याच्या जरी तुमच्या एकंदरीत व्यक्तीवर तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये इगो आहे, तर इगो नसतो. दुसऱ्याला मदत करणं आणि ट्रान्सपरन्सी यांच्या विचार आचारामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येते. जसे की आपण चर्चा करतो आहोत की प्रेमविवाहामध्ये तूळ आणि धनुरास असेल. लक्षात घ्या, दोन्ही राशीचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो संपूर्णपणे निराळा आहे. म्हणजे तूळ जी रास आहे ही रास पहिल्यांदा स्वतःबद्दल विचार करेल, अधिभौतिक सुखाकडे आकर्षित होईल आणि तशाच प्रकारचं जीवन त्यांना आवडेल. ही गोष्ट धनुराशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येते. धनुराशीची व्यक्ती एखाद्या वेळेस पैशाला महत्त्व देणार नाही, परंतु माणुसकीला महत्त्व देईल, माणसाला जपेल, नाती जपेल किंवा यांच्या ओळखी सुद्धा खूप चांगल्या असतात. मोठ्या लोकांच्या ओळखी असतात धनुराशीच्या, लक्षात घ्या. आणि मोठ्या लोकांकडून यांची बरीचशी जीवनातली जी कामं असतात ही चुटकी सरशी होतात, कारण यांची जी इमेज असते तीच खूप चांगली असते. त्याच्यामुळे इतरही व्यक्ती यांना मदत करण्यास उत्सुक असतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तूळ राशीच्या व्यक्ती, जसं मी सांगितलं की भिन्न लिंग व्यक्तीप्रती यांचं आकर्षण हे थोडंसं जास्त असतं. हा प्रकार तुम्हाला धनुराशीमध्ये दिसणार नाही. ते सगळ्या व्यक्तींना, स्त्री पुरुष सगळ्या व्यक्तींना आपला तुपला हा प्रकार धनुराशीच्या व्यक्तीमध्ये तसा नसतो आणि आकर्षण जे आपण पाहिलं भिन्न लिंग ते तसं तुम्हाला धनुराशीमध्ये दिसणार नाही. आणि जर का असलं तरी ते सरळ सरळ असतं, ही गोष्ट दिसून येते. लॅनिश लाईफस्टाईल किंवा थोडंसं व्यवस्थित राहू हा प्रकार किंवा ज्याला आपण अधिभौतिक सुखाचं आकर्षण हा प्रकार धनुराशीमध्ये तेवढासा दिसून येणार नाही. आता जसं की आपण चर्चा करतोय की दोन्ही सुद्धा समजा प्रेम विवाहामध्ये असतील, तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या धनुराशीच्या व्यक्ती आहेत त्यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे जबरदस्त असतं, उत्स्फूर्त असतं, बिनधास्त असतं, बेधडक असतं. हा प्रकार तूळ राशीला तसा मानवला नाही, कारण तूळ राशीची ज्या व्यक्ती असतात ह्या थोडासा विचार करणाऱ्या असतात किंवा विचार करून पुढे जाणार असतात. तर त्यांचा हा जो बिनधास्त बेदरकारपणा कधी कधी तूळ राशीला थोडासा वेगळा वाटू शकतो किंवा काटेरी वाटू शकतं. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. तूळ राशीकरता ही गोष्ट थोडीशी महत्वाची होऊन जाते आणि यामुळे सुद्धा थोडेसे त्रासदायक गोष्टी होऊ शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे धनुराशीच्या व्यक्ती असतात या पैसे खर्च करण्यामध्ये मागे पुढे पाहत नाही आणि हा जो खर्च आहे बहुधा इतरांसाठीच होतो. ही गोष्ट तूळ राशीला सहसा पटणारी नसते. आधी आपलं स्वतःच्या घरचं व्यवस्थित करावं आणि त्यानंतर बाकीचा विचार करावा किंवा समाजाचा विचार करावा. आपलं स्वतःच व्यवस्थित नसेल तर तुम्ही समाजाला काय देणार आणि काय राखणार. ही गोष्ट म्हणजे हा जो भाव आहे हा भाव तूळ राशीमध्ये खूप चांगला दिसून येतो. धनुराशीमध्ये तेवढासा तो दिसून येत नाही. धनुराशीचे ज्या व्यक्ती असतात मित्रपरिवार यांच्याकडे थोडा मोठा असतो, घराच्या बाहेर जास्त नंतर घरातल्या व्यक्तीशी सहसा याचं तेवढं जमत नाही हा प्रकार असतो. परंतु या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जे धनुराशीमध्ये जे
जे मूळ नक्षत्र आहे, हे मूळ नक्षत्र थोडंसं तापट असू शकतं किंवा हट्टी असू शकतं आणि त्याच्यामुळे थोडेसे त्रास वगैरे होऊ शकतात. परंतु एकंदरीत सांगायचं झालं तर दोन्ही राशींचे जे मूलभूत गुणधर्म आहेत, हे पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणजे प्रेमविवाहामध्ये होतं काय, की बऱ्याचदा घरच्या व्यक्तींचा तसं मदत नसते, सपोर्ट नसतं आणि तुम्हाला तुमचा जो प्रेमविवाह आहे किंवा वैवाहिक जीवन आहे, हे सुखकर करायचं असेल तर एक मूलमंत्र लक्षात घ्या. आता जसं की आपण बघितलं, की दोन्ही राशींमध्ये काही गुणधर्म हे वेगळे आहेत, क्लॅश करणारे आहेत. परंतु प्रेम तर झालेलं आहे आणि विवाहापर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत किंवा प्रेमविवाह झालेला आहे. तर समोरचा जसा व्यक्ती आहे तसा जर का तुम्ही त्याला स्वीकारलं ॲज इट इज, जसा आहे तो, त्याच्या गुणदोषांसहित जर का स्वीकारलं, तर अर्थातच तुमचं वैवाहिक जीवन हे खूप उत्तम जाईल. बऱ्याच वेळा ही तक्रार असते, की लग्नाच्या आधी तो किंवा ती तशी नव्हती, लग्नानंतर ही अशी कशी झाली. तर विवाहाच्या आधी होतं काय, की प्रेमामध्ये आपण फार कमी काळ एकमेकांबरोबर असतो आणि तसं एकमेकांबद्दलची जी मालकी असते ती प्रेमामध्ये तशी नसते आणि विवाहानंतर ती होते. ती मालकी तुम्ही जबाबदारी म्हणा किंवा मालकी म्हणा, ती होते. आणि त्यामुळे असा समोरचा असलेला व्यक्ती हा आयुष्यभर आपल्याबरोबर आहे. 24 तास तो आपल्याबरोबर असणार आहे. त्याच्यामुळे वेगळं वागण्याची संधी मिळत नाही किंवा वेगळं जास्त तुम्ही 24 तास वागू शकत नाही किंवा आयुष्यभर वागू शकत नाही. मग तुमचं मूळ व्यक्तिमत्व समोर येतं आणि ते पाहिलं ते समोरच्या व्यक्तीला काही वेगळं वाटू शकतं. तर याच्यामध्ये एकच सगळ्यात मूलमंत्र हा सांगता येईल, की समोरची व्यक्ती जशी आहे, जशी तुम्हाला समजली उमगलेली आहे, तशी तुम्ही त्याला स्वीकारलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि उत्तम वैवाहिक जीवनाकरता ॲडजस्टमेंट करणं हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण मेड फॉर ईच अदर या फक्त ज्या गोष्टी आहेत त्या फक्त सुविचारामध्येच शोभून दिसतात. मेड फॉर ईच अदर हे जे आहे गोष्ट ती सहसा कधी दिसत नाही आणि नसतेच मुळात. कुठले ना कुठले तरी ज्या अवगुण आहेत हे एकमेकांना वेगळे वाटणारे असू शकतात. तर हा जो भाग लक्षात घेऊन जर का तुम्ही समोरचा व्यक्ती अनकंडिशनल जर का एक्सेप्टन्स तुम्ही ठेवलं, म्हणजे विना कुठलीही तक्रार जर का तुम्ही स्वीकार केला, तर तुमचं जे प्रेम आणि विवाहाचं वैवाहिक जीवन आहे, ते अतिशय उत्तम होऊ शकेल. या व्यतिरिक्त जर काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तुम्हाला येत असतील, तर तुमची जी कुंडली आहे, ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. प्रत्येक पत्रिकेमध्ये चंद्राव्यतिरिक्त आता आपण जे काय राशींबद्दल पाहिलं, ते चंद्र राशीवरती पाहिलं. प्रत्येक ग्रहाच्या राशी असतात. शुक्र राशी असते, गुरु राशी असते. तर प्रत्येक ग्रह कुठल्या ना कुठल्यातरी राशीमध्ये असतो. वेगवेगळ्या राशी नक्षत्रामध्ये असेल, वेगवेगळ्या ग्रहांच्या प्रभावाखाली असेल आणि त्याचे मिळणारे परिणाम सुद्धा वेगवेगळे असू शकतात. तर त्यामुळे तुमची कुंडली पाहिल्यानंतर या संदर्भातले जो अनुमान आहे ते मांडता येते किंवा तुम्ही कुठला स्ट्रेस म्हणून जातात त्या संदर्भात जास्त काही मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमविवाहामध्ये तुळरास आणि धनुरास समजा एकत्र असतील तर त्याचं वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.